मित्रांनो, माणूस किती मोठा झाला ना तरी तो त्याच्या लहानपणीच्या आठवणी कधीच विसरत नाही. आणि त्याचं बालपण जर गावाकडे गेलं असेल ना, गावाकडे म्हणजे शेतात वगैरे असं, तर मित्रांनो त्याच्या खूप साऱ्या आठवणी असतात आणि तो आयुष्यात कधीच विसरत नाही. मित्रांनो, आता आपण म्हणजे जर जो कोणी 1990 2000 या सालापर्यंत जो मराठी शाळेत किंवा गावाकडल्या शाळेत गेला असेल ना, तर त्याच्या खूप साऱ्या आठवणी असतात. त्याच्यामध्ये एक आठवण असते म्हणजे त्याचं शाळेतील पहिलं प्रेम. तर तो शाळेतलं पहिलं प्रेम कधीच विसरत नाही, कितीही मोठा माणूस असू द्या. तर शाळेतलं पहिलं प्रेम व्यक्त करायची जागा कोणती? तर मित्रांनो, एक तर असायची आपल्या वहीच्या पाठीमागचं पेज, किंवा शेतामध्ये जे झाडं असतात त्या झाडाच्या खोडावरती दगडाने वगैरे असं नाव कोरायचं, बदामचं चिन्ह काढायचं आणि त्याच्यामध्ये हे नाव कोरायचं. समजा काय असेल ए, त्याच्याखाली त्यानंतर डॅश मारायचं आणि काय बी असेल वगैरे. आणि दुसरे एक मित्रांनो जागा कोणती होती माहीत आहे का? आता मी सहज इथं शेतात पाणी देतो, मला ते आठवलं. तर मित्रांनो, दुसरी एक जागा असते ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे केकतळाचे झाड आहेत. हे पूर्ण केकतळ आहे. तर ह्या केकतळाच्या पानावरती केकतळाचा जो काट असतो ना, हे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, एक मिनिट. हा केकतळाचा काटा इथं मी काढून ठेवलेला होता. हे बघा, तर ह्या केकतळाचा जो काटा आहे ना, हा, ह्या केकतळाच्या काट्याने आपण ह्या पानावरती आपल्या ह्याचं नाव कोरायचं. तर मित्रांनो, मला सहज आठवलं. बघा, मी शाळेतली आठवण म्हणून एक नाव कोरलेलं आहे. तर मला आता ते दारी धरता धरता सहज आठवलं, म्हणून हा उद्योग केला होता आणि म्हणलं ही गोष्ट तुमच्याशी पण शेअर करावी. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शाळेतील काय आठवणी असतील तर नक्कीच कमेंट करा. टेक केअर. गुड डे मित्रांनो.